नमस्ते, गुड मॉर्निंग. एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या शेडमध्ये मी काही बदल केले आहेत. ते काय केले ते दाखवतो. तो हा छोटासा शेड आहे आणि हा मी बदल केलेला आहे आता की हे कोंबडे मोठे झालेत तर ते बाहेर पण फिरतात आणि मध्ये पण फिरतात. बाहेर शक्यतो कमीच फिरतात म्हणून त्यांना आतमध्ये फिरण्यासाठी जागा कमी होत होती. कारण की अगोदर तुम्ही बघितलं असेल तर फक्त हा एवढाच भाग होता. असं इथपासून हे कोंबडे दिसतात ते फीडर ठेवलेले आहे तिथून इथपर्यंतच होता फिरण्यासाठी. नंतर मग मी हे बनवले इकडनं पण हे केलं. हे मध्ये डिवाइड करून टाकलं आहे 2 भागामध्ये. कारण की हे छोटासा आहे. हा जेव्हा नवीन पिल्लू येतील, नवीन लोट आता थोड्या दिवसाने येईल, त्यांच्यासाठी हा इकडनं केलेला आहे आणि ह्यांना फिरण्यासाठी इकडे केला आहे. तर हे रात्री पण इकडेच बसतात. ते इकडे बांबू वगैरे ठेवलेले आहेत ते बांधायचे आहेत कारण की हे कालच मी केलेलं आहे. आता हे बघा वरती पण फिरत आहेत. आता जे घरचे कोंबडे आहेत मोठे ते ह्याच्यावरती इकडे बसतात ह्या बांबूवरती आणि हे आहेत ते इकडे खाली बसतात. 2-3 हे पण वरती बसतात कारण की आता ह्यांना पण सवय झाली आहे फिरण्याची. तर आता ह्यांना पण बराच असा जागा वाढलेला आहे फिरण्यासाठी. जो हा एक पत्रा होता तो इकडे होता, इकडे लावलेला होता, तो मी काढला आणि इकडे बसवला. आता हे त्यांच्यासाठी इकडे गेट पण बनवलेलं आहे जे मधल्यामध्ये पण राहू शकतात रात्री. कारण की जे घरचे कोंबडे आहेत मोठे ते यांना चोच मारतात, बसू देत नाही म्हणून हा गेट बनवलेला आहे. आणि हे डबे आहेत ते इकडे बांधलेले होते बांबूला, जेंडी घालण्यासाठी कोंबड्यांना बांधून ठेवलेले होते. ते पण मी सोडलेले आहेत आणि आता इकडे ठेवलेत. इकडे एक दुसरा बांबू बांधून असा पूर्ण इकडे लावणार आहे. बाकीचे इकडे पण राहू शकतात कारण की बसायला तर इकडे केलेलं आहे आणि इकडे छोटे पिल्लं राहू शकतात जे नवीन येतील ते. तर आता अशा प्रकारे मी कमी जागेत नियोजन केलेलं आहे कोंबड्यांसाठी. जे मोठे कोंबडे पण राहू शकतात आणि नवीन लोट येईल तो पण आरामात राहू शकतो आणि ह्यांना फिरण्यासाठी पण जागा होईल. तर हे इकडे मी काही बांधकाम वगैरे केलेलं नाही मिळत बघा. इकडे जाडीला इकडे तर मी इकडे विटा वगैरे ठेवून दिलेले आहेत. इथे माल टाकून थोडंसं हे एक वीट लावणार आहे जेणेकरून हा जो त्याच्यामध्ये तूस टाकलेला आहे तो बाहेर जाऊ नये म्हणून. कारण की हा बघा इकडे बराच तूस बाहेर गेलेला आहे. तर पुढे असा बाहेर जाऊ नये म्हणून हे एक विटाचं बांधकाम करणार आहे. इकडे विटा लावून ठेवलेले आहेत. तर हे मी पूर्णपणे कालच तयार केलेलं आहे. काल दिवसभर ह्याच्याच मागे होता. कारण काल व्हिडिओ काही मी बनवला नाही, दिवसभर काही टाईम भेटला नाही, एकटाच होता. आणि हे दिसतं छोटंसं काम पण भरपूर टाईम ह्याच्यात लागतो कारण की दिवसभर मला हे काम पुरलेलं आहे. तरी शेवटी बांधकाम करायचं थोडंसं एक वीट लावायचं राहूनच गेली. आणि आज करायचं ठरवलेलं होतं थोडंसं बांधकाम वगैरे, ते वीट एक लावायची होती, परंतु आज तब्येत काही ठीक नाही मिळत, थोडं विकनेस आहे, सर्दी पण झालेली आहे म्हणून उद्याला आता हे करणार आहे बाकीचं काम. तर हे बघा कोंबडे मस्तपैकी वरती बसलेले आहेत. दुसरे इकडे आहेत, दुसरे या बाजूने पण आलेले आहेत. आणि ह्याच्यात आत जाण्यासाठी मी इकडेच दरवाजा ठेवलेला आहे, म्हणजे जाण्यासाठी रस्ता इथे ठेवलेला आहे ह्या कोपऱ्यावरती. कारण की इकडे ठेवायचं होतं परंतु हे मी जाडी लावली आणि इथे काही ठेवायला जमत नाही आता जाडी लावल्यामुळे. हे जाडी बांधून घेतले आणि ह्याला कट पण करू शकत नाही कारण की कट केली तर पूर्णपणे वेस्टेज जाईल आणि असे ठेवली तर बाय चान्स पुढे पण नंतर कुठेतरी कामात येईल म्हणून मी हे कट नाही केली, म्हणून इथेच ठेवला. आता तिकडे जाण्यासाठी इथून मला जायला लागेल, इकडनं जाऊन नंतर ह्या कोपऱ्यातून. ह्या कोंबड्यांचं खाण्यापिण्याचं झालं तर मी यांना काही आता विकतला जास्त खाणं देत नाही. जे घरचे कण्या वगैरे असतात, तांदूळ वगैरे ते देतो आणि थोडंसं विकतलं असं मिक्स करून देतो. की विकतलं आता यांना परवडण्यासारखं नाही मिळत कारण की हे मोठे पण झालेत आणि यांना खाणं पण भरपूर लागते, त्यामुळे एवढं काही परवडण्यासारखं नाही मिळत. म्हणून यांना खाण्यामध्ये मी बदल केले आता.
दुसरं म्हणजे आमच्या घरी शेवग्याचा पाला पण भरपूर प्रमाणात आहे. मग मी तो पण या कोंबड्यांना कधी कधी देत जातो. आणि जे पडलेले असतात ते खातात, म्हणजे झाडावरचा असतो तो हिरवा पाला, तो पण मी त्यांना देतो. हा बघा, हे पण इथे एक झाड आहे. आता हे तुम्ही बघत असेल तर हा अलग प्रकारचे झाड आहे. याच्या शेंगा बघा, आहे अशाच शेंगा येतात वेगळ्याच, काटेरी सारखे असतात. त्याला काटेसारखे असतात पण काटे नसतात ॲक्च्युली. हा बघा, आता हे एक झाड आहे, एक तिकडे पण आहे, एक हे आहे, हे गावठी आहे, ह्याच्या शेंगा अलग आहेत. आणि एक इथे पण मोठं होतं, पण ते घरावर गेलेलं म्हणून तोडलं. तर हा एक आहे, आणि एक तिकडनं पण आहे समोर बघा, इकडे हा एक आहे, आणि एक अजून घराच्या त्या बाजूने आहे समोरून, तो लहानच आहे. आता पाला भरपूर आहे म्हणून हा पण त्यांना मी देतो. आणि इकडे तर पडलेलाच असतो. हे बघा, इकडे पण फुलं वगैरे पडलेले आहेत. हे पडलेले असं तर ते खातात, पण जे मध्ये आहेत त्यांना मग पाला वगैरे द्यायला लागतो, कारण ते बाहेर निघत नाही जास्त. आता तरी हळूहळू निघायला लागलेत. तर आता हा बघा, मी शेवगाचा पाला तोडून आणलेला आहे, तो कोंबड्यांना देतो. हे बघा किती खातात. आणि पाला खूप आवडतो, किती खायला तुटून पडलेत. इकडे आता इकडे मी कोंबड्यासाठी पेज दिलेली आहे, पण ही गरम आहे म्हणून त्यांनी जास्त पिल्ली नाही मिळत, थंड झाल्यावर पूर्णपणे पिऊन टाकतील. हे बघा, इकडे 2 फिरत आहेत. हा एक आहे, एक हा आहे. आता ह्यांना 3 महिने पूर्ण झालेले आहेत. 3 महिन्यात हे एवढे मोठे झालेले आहेत. आता हा बघा, पत्रा असाच आहे, त्याला व्यवस्थित बांधायला लागेल, कारण की इथे चुका तर ठोकू नाही शकत. इकडे हाईटला जास्त आहे म्हणून. त्याच्यासाठी पण एक आयडिया आहे की चूक जी असते ती गरम करून इथे होल पाडल्यावर ते व्यवस्थित बांधता येईल. कारण की जे कोंबडे उडतात ते ह्याच्यावर बसतात, आणि ह्याच्यावर उडल्याने हे धारदार थोडंसं आहे, पाय वगैरे कापायचा चान्स जास्त आहे, म्हणून त्यांना व्यवस्थित बांधायला लागेल. ही बघा, इकडे कोंबडीने पण पिल्लू काढलेली आहेत. कोंबडीने काढलेत, मी पण काढले असतील. या कोंबडीने पण पिल्लू काढलेले आहेत, हिने पण काढलेली आहेत. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये.